जस्ट उठलो आता मस्त काय तोंड वगैरे आंघोळ वगैरे करू आणि जात मस्त नाशिक फिरायला. बघा नाशिक बघू शकतो काय आपलं दीपक भाऊच्या काकाच्या घरी थांबलो होतो. मग आता त्याला आंघोळ वगैरे करू आणि निघू आपण डायरेक्ट नाशिकमध्ये. A few moments later. तर फायनली काय आपण पोहोचलो शोरूम मध्ये. मग काय आपल्या म्हणजे दीपक भाऊची गाडी घ्यायला दीपक भाऊला तर मागे उतरवलं आहे कारण की पोलीसवाले तिथं त्रास देत आहे त्याच्यामुळे दीपकला मागे उतरवलं आहे. मग आता शोरूम मध्ये पोहोचलो. आता जात गाडी बिडीचं काय बघा आपली गाडी आपण पार्किंग मध्ये लावली किशोर भलकारेने. मग चला आता ते बघा शोरूम बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता मस्त जाऊ मध्ये आपल्या दीपक भाऊची गाडी बनली आहे का नाही बनली आहे ते बघण्यासाठी. चला मग भेटू आता गाडी घेऊन. काही तर आपल्या दीपक भाऊच्या गाडीजवळ पोहोचलो. मग काय तिथं फक्त एकच पार्ट बाकी बसवायचं हे. मग काय पूर्ण रेडी वगैरे झाली आहे. बघा मागचं टेल पण नवं टाकलं. तर फायनल काय आपल्या खतम भाऊची गाडी झाली रेडी. हे बघू शकतो. रूम रूम. तर फायनल काय मस्त काय तर तिकडं पोलीस आले होते ना वगैरे घेतोय. काय तर आपल्याला आपले दीपक भाऊची गाडी बिडी भेटली आणि काय आपण निघालोय. बघा किशोर भरकारे गाडी चालवतोय. चला मग आता आपला दीपक लय खुश आहे. आज पार्टी बिर्टी देणार आहे. चला भेटू आता कुठेतरी पार्टी वगैरे करू. बघा शोरूम वाल्यांनी काही व्यवस्थित काम केलं नव्हतं आपल्या दीपक भाऊच्या गाडीचं. मग काय बंद पडून गेले अजून कारण तिथे 24 त्याच्या वायरी आहेत ना त्या वायरींचं थोडं लूज कॉन्टॅक्ट आहे. मग काय इथं बंद पडले. बघा आता येलिंगची पानं घ्यायला गेलेत. मग आता थोडं दाबून दुबून आता जेवढी जाईल तेवढी घेऊन जाऊ आपण. देखो एनएसवाला रायडर. चला काय आता थोडं घेऊन जात बागे काय अजून काय गाईस. तर आपल्या दीपक भाऊची गाडी बंद पडूनच गेली. बघा आता आपण कारागीर आहेत म्हणून आपण खोलून घेतली इथे बघू शकता तुम्ही. आता एक पाना बघत फिरतोय. बघा पार्ट खोलून भेटले. चला आता खोलूत तिला पण चालू वगैरे करूत मग निघूत घरी कारण खूप बोर होऊन गेलो. चला ते शोरूम वाल्यांनी माय घातली अजून व्यवस्थित काम सुद्धा केलं नाही. चलो फायनल काय आपल्या खतम भाऊची गाडी पण चालू केली आणि काय आता मस्त निघालो आपण कारण की थोडं लगी वगैरेला थांबलो होतो. मग तिकडे आपल्या बाईक लावले आहेत ते बघा मस्त वातावरण पण होतं इकडे. थोडं फिरून घेतलं कारण म्हणजे शोरूममध्ये काम केलं होतं. पण शोरूमवाल्यांनी काय केलं माहिती का जी 24 पिन राहते ना आपली ती लूज कॉन्टॅक्ट ठेवली म्हणजे अर्ध्यात जायची गाडी बंद पडून जायची. मग काय सर्व टाकी वगैरे खोलली. सर्व टाकी वगैरे खोलून बिलून म्हणजे येलंकी पानं पण भेटत नाही. एक जागी आपल्या दीपक भाऊला घाण ठेवला तेव्हा ते पानं वगैरे भेटले. मग काय ते पानं वगैरे घेतलं मग आलो. मग तिथे मस्तपैकी काय टाकी बिकी खोलली सर्व आणि ती पिन काय लूज होता तो कॉन्टॅक्ट सॉल्व केला. आता मस्त गाडी चालते. चला मग आता भेटू डायरेक्ट. आता आपल्याला अजून जायचं पानखेड्यामध्ये कारण काल आपण गेलो नव्हतो म्हणून आज जाणार आहेत पानखेड्यात. चलो काय आपलं जेवण वगैरे मस्तपैकी झालं. मग काय इथं मयूर हॉटेल होते एक नंबर होते खतरा होते मस्त जेवण वगैरे फुल जाम झालं. आपल्या खतम भाऊची पण बेबी चालू होऊन गेली कारण बंद पडलेली होती. हिला खोलून खालून टाकली भूक पण लागलेली होती. मग चला जेवण वगैरे केलं मग मस्त इथं जेवण वगैरे केलं. आता निघूत डायरेक्ट आपल्या काय तर बघा आपलं YouTube चॅनल आहे. लवकर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या. आणि चलो किशोर भाई चला मग आपले प्लॅटिनवर आता किशोर आणि आपण बसूत. दीपक भाऊ खतम काय त्याची गाडी तो भारी भरतोय त्याच्या गाडी तो निघून जातोय. चला मग गाईस भेटू आता मस्त पानखेड्याच्या ठिकाणी. ते काही सर मॅट थांबलो ताराबाद म्हणजे पोहोचलो सटाण्याच्या पुढे म्हणजे ताराबादच्या मागे. मग काही चहा वगैरे प्यायला थांबलोय. बघू शकता दीपक भाऊ आपल्या गाड्या तिकडे कदम. मग आता ते निघू तिथून डायरेक्ट पडण्याचं डायरेक्ट पानखेडा येते. पानखेडा तर आज जायचे आज पानखेडा गेलो म्हणजे पानखेड्यावरून जाऊ डायरेक्ट आपल्या घरी. चलो तो गाईज अभी रायडिंग करने वाले आपण आहे. तर गाईज बघा फायनली आता रायडिंग करण्यात आपण म्हणजे आपल्या डेकोर बघा आणि आम्ही जातो दोन्ही जण प्लॅटिनावर. दाखवू जाते प्लॅटिनाचं काय
तो भी राणा बाळगोनी गया बघा आपण पिंपळनेरच्या थोडं मागं पोचलो म्हणजे की आपल्या खतम भावाला लग बी करायची होती त्यामुळं मग काय आपण पिंपळनेरच्या मागे पोचलो. आता मस्त पिंपळनेरमध्ये एंट्री मारू. आज तर पानखेडा जायचं पण कॅन्सल आहे कारण की पानखेडाला तिथं आपण फोन लावला पण तिथं काय सर्व काही उठूनच गेले म्हणजे कार्यक्रम संपलाय त्याकरता काय पानखेडा पण आपण काय जाणार नाही. मग आता डायरेक्ट घरी निघूत आपण. मग थोडं एक मित्र येतं आपल्या पिंपळनेरमध्ये मग काही तर मस्तपैकी मित्राला भेटून घेऊ तिथून डायरेक्ट निघू मग सीधा. चला मग भेटू आता पिंपळनेरमध्ये. Moments later. फायनल काय आपण तर पिंपळनेरच्या पुढे साखरेला पोहोचलो. मग काय आता आपण तर घरी पोहोचणारच होतो. मग काय आपल्या खतम भावाचे फॅन भेटले त्यांनी गाडी थांबवून घेतली. मग मध्येच काय फोटो वगैरे काढताय मस्त फोटो वगैरे काढलं. चला मग आता भेटू आपण डायरेक्ट आपल्या घरी. गाईस तर बघा आता डायरेक्ट घरी पोहोचू. आता नाईटचं काय आपण ब्लॉग वगैरे पण शूट करत नाही काही नाही. आता डायरेक्ट घरीच भेटू. A few moments later. तुमचा भाऊ पोहोचला घरी. मग काय मस्त कपडे वगैरे चेंज केले थोडं फ्रेश वगैरे झालो जेवण वगैरे केलं. मग काय मस्त आरामशीर आपला झोपलो. मग काय आपल्यावाला ब्लॉग आता कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग आता यावाल्या ब्लॉगला आपण आता इथेच एंड करून देऊ आणि पुढच्या ब्लॉगला रेडी राहू. आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो.